संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे 350 वर्षाची परंपरा असलेली बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथील घट मांडणीची भविष्यवाणी पहाटे जाहीर करण्यात आली। सध्या आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवड या गावी आहे आणि इथली जी भविष्यवाणी असते शेतीच्या बाबतीत ही अतिशय तंतोतंत ठरते असं शेतकऱ्यांच्या येथील संपूर्ण मत असते। आणि तेवढ्याकरता इथून जे सगळे शेतकरी आहेत त्या परिसरातील आजूबाजूचे सगळे शेतकरी इथं या भविष्यवाणी करता इथे जमा होत राहतात। चंद्रभान महाराज यांचं वंशज असून हे मागच्या जवळजवळ 350 ते 400 वर्षापासून भविष्यवाणी करत असतात। या भविष्यवाणीमध्ये संपूर्ण देशाची, राज्याची आणि शेतीची जी भाकीत असतात ती सांगितल्या जातात। त्यानुसार यावेळेस थोडासा जो अवकाळी पाऊस असतो तो जास्त राहील असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर काही पिकं जी आहेत ती मोसम मध्ये राहतील। चांगल्या प्रकारचं पीक जे सांगितलं गेलेलं आहे ते सोयाबीन आणि सुरुवातीचं पीक, सुरुवातीला पावसाळा सुद्धा थोडासा कमी जास्त लहरीपणा त्याचा राहणार आहे। मात्र इतकं सगळं असल्यानंतर सुद्धा राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की राजा हा कायम आहे। त्यानुसार संपूर्ण हे परिसरातील जे गणित आहे ती ठरवल्या जात असतात। शेतकरी इथे उत्साही दिसत आहे आणि तो आपल्या पुढच्या तयारीसाठी लागलेला आहे। ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासळेल, शेवटच्या 2 महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। भेंडवड या ठिकाणी गेल्या 350 पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घट मांडणी केली जाते। त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके, त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात। याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थांचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं। हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आलं आहे। हिमगावरून आलो, पण नेहमीप्रमाणे मी या मांडणी करता हजर असतो 45 वर्षापासून। कसं इथलं भाकीच्या बाबतीत तुमचा अनुभव? इथला अनुभव म्हणजे अनुभव घेतल्यासारखाच आहे, पण ती सत्य घटना आहे। ती मला शाळा सोडल्यानंतर फारसा अनुभव नव्हता। एका म्हाताऱ्या व्यक्तीकडून भाकिताबद्दल सांगितल्या गेल्यावर त्याचा पडताळा आल्यावर मी इथं यायला लागलो आणि इथं कुठलाच पैशाचा काही व्यवहार नसल्यामुळे इथली श्रद्धा आणि सगळी सत्व टिकून आहे। इथं फक्त आपण 4 लोक कास्तकार एकमेकाशी चर्चा करून जसं ठरवतो तसं या महाराजांच्या आशीर्वादानं जे काही मार्गदर्शन होईल त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा अनुभव प्रत्येक आम्हाला चांगला आलेला आहे। वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे पावसाळा होतो आणि त्याप्रमाणे आम्ही पिकाचं नियोजन करतो। यावर्षीच्या याच्यात जो सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात पाऊस कमी सांगितलेला आहे त्याच्यामुळे काही भारी जमिनीमध्ये पेरणीची घाई न करणं हा एक चांगला उपाय आहे। आणि जिथे ज्या ज्या भागात चांगली ओल होईल तिथे पेरणी जून मध्ये करायला हरकत नाही आणि जिथे राहिलेल्या भागामध्ये जुलैमध्ये सार्वत्रिक पाऊस सांगितला आहे त्यामुळे जुलैमधली पेरणी आमच्याकडे भारी जमिनीत होईल असा आमचा एक आता सध्याचा अंदाज आहे। आणि नंतरच्या काळात सोयाबीनच्या किंवा तिळाच्या पीक वेळेला जास्त पावसाचं प्रमाण सांगितल्यामुळे त्या पिकाचा बचाव करणं, वेळोवेळी त्याचं नियोजन करणं हे आमचं ठरलेलं आहे। या घट मांडणीला कुठलाही वैज्ञानिक किंवा शासकीय आधार नसला तरी देखील शेतकरी मोठ्या संख्येने या भाकितानुसार आपल्या पीक पेरणीचे नियोजन करत असतात आणि भाकीत ऐकण्यासाठी देखील उपस्थित राहत असतात। 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वी चंद्रभान महाराज यांनी या घट मांडणीला आणि भाकिताला सुरुवात केली होती। तीच परंपरा आजही त्यांच्या वंशजांकडून जोपासली जात आहे। यावर्षी पिकाची परिस्थिती हे साधारण राहील, पण बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होईल, कारण 3रा आणि 4थ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होईल। पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल। 2ऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे हे साधारणतः राहील एक दिवस। त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात, कपाशीचं पीक पण चांगलं आहे। अजून काय अंदाज आहे? अजून जे दुसरे फारसं काही एवढं हे नाही, उरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल। आर्थिक परिस्थिती काय वाटते? देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही।
संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील. जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम काही भारतावर होणार आहे का? त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही. परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल. युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सातत्यानं हे संपूर्ण बाकीदारांवर हे थोपणार नाही म्हणून आरोप करते. काय भूमिका आहे तुमची? त्यांचं कसं आहे की त्यांचं कार्यच ते आहे. त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचं ते कार्य करतात, आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो. त्यांनी कितीही थोटान म्हटलं तरी देशातील हा जो देश आहे संस्कृती प्रधान देश आहे, वैदिक संस्कृती प्रधान देश आहे. यामुळे कितीही त्यांनी केले तर वैदिक संस्कृती किंवा सनातन धर्म निश्चित कायम राहणार आहे. हा कुठेही संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाहीये. काही शास्त्रीय आधार नाही म्हणतात तुमच्या विभागातून. ठीक आहे, त्यांच्या मते नसला तरी आमच्या मते आहे. पण या सनातन धर्माच्या आड अनेक भोंदू आणि अशा असंस्कृत कृत्य करणारे लोक समोर येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी बदनाम होता. यामुळे कसं आहे की आम्ही जे आहे कुठल्याही प्रकारची लुबाडणूक, कोणी सांगा की आम्ही 1 रुपया घेतला कोणाकडून, लुबाडणूक नाही होत नाही. याच्यात ज्या ठिकाणी लुबाडणूक होत नाही त्याच्यात त्यांनी तोंड खुपसण्यापेक्षा ज्या ठिकाणी लुबाडणूक होते, लोकांवर अत्याचार होतात, त्या ठिकाणी त्यांनी विशेष कार्य करावं असं आमचं मत आहे. तुमचं असं मत आहे का अंधश्रद्धा नाही म्हणून? अंधश्रद्धा असू शकते ना, आहे ना, अंधश्रद्धाही आहेत काही काही ठिकाणी. आमचं मत आहे अंधश्रद्धा आहे. आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत. आहेत अंधश्रद्धा बरेचशा आहेत, पण त्या ठिकाणी हे काहीच करत नाही. ते जे महाराज लोक आहेत, भोंदू लोक आहेत, हे लोकांना अंगात येते म्हणतात, काही मंत्र आहे म्हणतात, हे सर्व खोटं आहे. कुठल्याही प्रकारच्या मंत्रांना आमच्या शास्त्रात हे सांगितलं की मंत्रीची वैरी मरे तरी काय बांधावी कट्यार, शुद्ध निषेध करेल आहे मंत्राचा सुद्धा. त्याच्या बाकी त्याला शास्त्रीय आधार नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते असा आरोप होतो. शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कारण ज्यांची श्रद्धा असेल ते याच्याप्रमाणे पेरणी करतील आणि ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी करू नये. आणि श्रद्धा ज्यांची आहे त्यांनी किती हे केलं तरी फसवणूक कोणी शेतकऱ्यांना सांगा आम्हाला येऊन की बा आमची फसवणूक झाली तुमच्यामुळे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।